या 5 साड्या तुमच्या साडी कलेक्शन मध्ये आहे का? तर तुम्हाला ट्रेंडी, युनिक आणि क्लासी दिसायचं असेल तर या 5 साड्या तुमच्या साडी कलेक्शन मध्ये असायलाच हव्या। हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी, माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये अशा काही युनिक आणि ट्रेंडी 5 साड्या मी तुम्हाला सांगणार आहे ज्या तुमच्या साडी कलेक्शन मध्ये असायलाच हव्या। तर जास्त वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मध्ये सगळ्यात पहिली साडी आहे खादी कॉटन साडी। खादी कॉटन साडी ही बंगालमध्ये तयार होते आणि महाराष्ट्रामध्ये ही खादी कॉटन साडीला खूप जास्त प्रमाणात मागणी आहे। खादी कॉटन साडीला महाराष्ट्रामधल्या लेडीज ही खूप जास्त प्रमाणात पसंती देतात। जवळजवळ सगळ्याच महिलांना कॉटन साडी ही प्रचंड आवडते। त्याचं कारण की कॉटनची साडी ही जशी जशी जुनी होत जाते तशी तशी ती मऊ आणि सॉफ्ट होते, त्यामुळे कॉटनची साडी ही महिलांना खूप जास्त प्रमाणात आवडते। कॉटनच्या साडीमध्ये आपण सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या स्टाईल ह्या करू शकतो। कॅज्युअल पासून ते फेस्टिव्ह लुक पर्यंत आपण या कॉटनच्या साडीच्या वेगवेगळ्या प्रकारे स्टाईल करू शकतो। तसेच कॉटनच्या ज्या छोट्या प्रिंटवाल्या साड्या आहेत त्या तुम्ही ऑफिस वेअर साठी नक्कीच यूज करू शकता। तुम्ही जर टीचर असाल तर तुम्ही ह्या कॉटनच्या साड्या कॉलेजमध्ये यूज करू शकता किंवा शाळेतही जाताना तुम्ही या साड्या वेअर करू शकता। त्याने तुमचा लुक हा अगदी प्रोफेशनल ही वाटेल आणि तुम्हाला कॉटनच्या साडीने कॅज्युअल पासून फेस्टिवल लुक ही करता येतो। तर कॉटनच्या साडीची किंमत ही मार्केटमध्ये 200 रुपयांपासून ते हजारो रुपयांपर्यंत सुरू होते आणि कॉटनच्या साडीमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत। आणि कॉटनच्या साडीवर जर तुम्ही छान असं कॉन्ट्रास्ट ब्लाउज वेअर केलं आणि त्यासोबत तुम्ही छान अशी ऑक्सिडाइज ज्वेलरी जर वेअर केली तर तुमचा लुक हा अप्रतिम दिसतो। खरंच कॉटनच्या साडीवर जर तुम्ही ऑक्सिडाइज ज्वेलरी वेअर केली तर तुमचा लुक हा खूपच सुंदर आणि अप्रतिम दिसण्यासाठी खूप जास्त प्रकारे मदत होते। आणि तो जो लुक असतो ना ऑक्सिडाइज ज्वेलरी आणि कॉटन साडी, या लुक मध्ये तुम्ही सगळ्यांमध्ये उठून दिसण्यासाठी नक्कीच तुम्हाला खूप जास्त प्रकारे मदत होणार आहे। आता मी बघितलं आहे भरपूर साऱ्या साड्या ज्या असतात त्या ट्रेंड मध्ये येतातही आणि आउट ऑफ ट्रेंड ही होतात, बट कॉटनची साडी ही अशी आहे की ती नेहमीच ट्रेंड मध्ये राहते। त्यामुळे तुमच्या साडी कलेक्शन मध्ये कॉटनची साडी ही नक्कीच असायला हवी। त्यानंतर दुसरी साडी आहे शिफॉन आणि जॉर्जेटची साडी। आता शिफॉन आणि जॉर्जेटची साडी ही एकदम लाईट वेट असते, त्यामुळे ती अंगाला चापून चोपून नेसली जाते। आता ज्या हेवी वेटच्या असतील म्हणजे ज्या जाड महिला असतील त्यांनी जर शिफॉन आणि जॉर्जेटची साडी ही वेअर केली, ती जाडी म्हणजे त्या शिफॉन आणि जॉर्जेटच्या साडीमध्ये त्यांना एक स्लिम लुक मिळतो आणि त्यांची जाडी ही कमी दिसून येते आणि त्यांचा बांधा हा सुडोल ही दिसतो। ही जी साडी असते ही लाईट वेट असल्यामुळे कॅरी करायला ही खूप सोपी जाते। तर ही साडी तुम्ही डेली वेअर, ऑफिस वेअर, कॅज्युअल वेअर किंवा फेस्टिवल वेअर कुठेही या साडीचा वापर तुम्ही करू शकता, कारण ही साडी तुम्हाला कॅरी करायला खूप इझी आहे। त्यासोबतच शिफॉन आणि जॉर्जेटची साडी आहे ती नेसल्यानंतर अतिशय सुंदर दिसते। तर तुम्ही या शिफॉन आणि जॉर्जेटच्या साडीमध्ये छोट्या प्रिंटवाल्या किंवा विदाऊट बॉर्डरवाल्या साड्या जर वेअर केल्या तर त्याने तुमचा लुक अतिशय सुंदर दिसतो। शिवाय छान वर्कवाल्या शिफॉन आणि जॉर्जेटच्या साड्या तुम्ही पार्टी वेअर फंक्शन साठीही वेअर करू शकता। आता ह्या शिफॉन आणि जॉर्जेटच्या साड्यांवरही वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही स्टाईल करू शकता। शक्यतो मुलींमध्ये शिफॉन आणि जॉर्जेटच्या साडीला खूप जास्त पसंती दिली जाते। शिफॉन आणि जॉर्जेटच्या ज्या प्लेन साड्या असतात त्या प्रचंड प्रमाणात महिलांना आवडतात। शिफॉन आणि जॉर्जेटच्या ज्या साड्या आहेत, ज्या प्लेन साड्या आहेत त्यांना खूप जास्त प्रकारे पसंती दिली जाते आणि आजकाल त्या जॉर्जेटच्या प्लेन साड्या खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये आहेत। तुम्ही बघितलंच असेल जुन्या ऍक्ट्रेस किंवा आताच्याही लेटेस्ट ऍक्ट्रेस ह्या शिफॉन आणि जॉर्जेटच्या साडीला खूप जास्त प्रकारे पसंती देतात आणि त्यामध्ये त्यांचा लुक हा अतिशय सुंदरही दिसतो। आता तुम्ही जर शिफॉन आणि जॉर्जेटची प्लेन साडी वेअर केली आणि त्यासोबत तुम्ही एक छान असा कॉन्ट्रास्ट ब्लाउज वेअर केला, त्यासोबत तुम्ही सुटेबल ज्वेलरी जर वेअर केली तर तुमचा लुक हा अप्रतिम दिसण्यासाठी नक्कीच मदत होते। तर तो सिंपल आणि सेटल लुक नक्कीच छान दिसतो। त्यामुळे अशा प्रकारच्या शिफॉन आणि जॉर्जेटच्या साड्या तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे नक्कीच स्टाईल करू शकता। आता शिफॉन आणि जॉर्जेटच्या साड्या ह्या 200 रुपयांपासून
तर हजारो रुपयांपर्यंत मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि ह्या साड्यांच्या भरपूर साऱ्या प्रमाणात व्हरायटी ही मार्केटमध्ये अवेलेबल आहे। तर फ्रेंड्स, तुमच्याही साडी कलेक्शन मध्ये शिफॉन आणि जॉर्जेटची एक साडी तर असायलाच हवी। नंतर तिसरी साडी आहे ऑर्गेन्झा साडी। अगदी पेस्टल, लाईट आणि ब्राईट कलर मध्ये ऑर्गेन्झा साडी ह्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत। आता मागच्या 2 वर्षापूर्वी ऑर्गेन्झा साडी ही खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये आहे। ऑर्गेन्झा साडीला महाराष्ट्रातल्या महिला या खूप जास्त प्रमाणात पसंती देतात आणि खूप जास्त प्रमाणात ऑर्गेन्झा साडी ही आजकाल वेअर केली जाते। तर त्याचं कारण हे आहे की ऑर्गेन्झा साडी ही मार्केटमध्ये भरपूर साऱ्या व्हरायटी मध्ये अवेलेबल आहे। त्यामध्ये प्रिंटेड ऑर्गेन्झा साडी, मिरर वर्क ऑर्गेन्झा साडी, एम्ब्रॉयडरी वर्क ऑर्गेन्झा साडी, एम्ब्रॉयडरी इफेक्ट ऑर्गेन्झा साडी अशा बऱ्याच साऱ्या प्रकारच्या ऑर्गेन्झा साडीमध्ये मार्केटमध्ये व्हरायटीज ह्या अवेलेबल आहेत। ज्या साड्या असतात ह्या खूप जास्त लाईट वेट असतात आणि ट्रान्सपरंट असतात, त्यामुळे महिला या साड्यांना खूप जास्त पसंती देतात आणि यामध्ये आपला लुक हा एक स्टायलिश, मॉडर्न आणि रिच लुक आपला दिसून येतो। विशेष करून मुली या साड्यांना खूप जास्त प्रमाणात पसंती देतात आणि मुली ह्या साड्यांमध्ये खूप जास्त कम्फर्टेबलही असतात। ही साडी मार्केटमध्ये 500 रुपयांपासून अगदी हजारो रुपयांपर्यंत मार्केटमध्ये अवेलेबल आहे। तर ही ऑर्गेन्झा साडी ही तुमच्या साडी कलेक्शन मध्ये नक्कीच असायला हवी। त्यानंतर चौथी साडी आहे कांजीवरम साडी। कांजीवरम साडी ही तामिळनाडूमध्ये नववधू अगदी पसंतीने नेसतात। तसेच महाराष्ट्रामध्ये ही कांजीवरम साडीला खूप जास्त प्रमाणात मागणी आहे। महाराष्ट्रामध्ये ही कांजीवरम साडी ही लग्नासाठी, कार्यक्रमांसाठी नववधू या नेसतात। ही कांजीवरम साडी वेगवेगळ्या प्रकारच्या रेशीम धाग्यांपासून बनवली जाते। तसेच कांजीवरम साडी बनवताना त्यामध्ये चांदीच्या तारेचाही वापर केला जातो, त्यामुळे कांजीवरम साडी ही सगळ्यात जास्त महाग असते। कांजीवरम साडीची किंमत ही 10,000 पासून स्टार्ट होते, तर लाखोंच्या घरात कांजीवरम साडीची किंमत ही असते। ही साडी नाईटला खूप जास्त प्रमाणात नेसली जाते, कारण नाईटला ही साडी खूप जास्त चांगली दिसते, कारण नाईटला ही साडी चमकते, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये या साडीला खूप जास्त प्रमाणात मागणी आहे। तर कांजीवरम साडीमध्ये मार्केटमध्ये भरपूर साऱ्या डिफरंट व्हरायटीज ह्या अवेलेबल आहेत, त्यामुळे कांजीवरम साडी ही तुमच्या साडी कलेक्शन मध्ये असायलाच हवी। आता त्यानंतर 5वी साडी आहे जिमीचू साडी। ही साडी मार्केटमध्ये सगळ्यात जास्त विकली जाणारी साडी आहे आणि ही साडी मार्केटमध्ये आज सगळ्यात जास्त ट्रेंडिंग मध्ये आहे। ही साडी लाईट वेट असते आणि अगदी स्टायलिश दिसते। थोडीशी ह्या साडीला शाईन असते, त्यामुळे ही साडी तुम्ही रात्रीच्या नाईट प्रोग्रामला वेअर करू शकता किंवा तुम्ही एखाद्या पार्टीसाठीही या साडीचा वापर करू शकता। या साडीचेही मार्केटमध्ये वेगवेगळ्या डिफरंट व्हरायटीज ह्या अवेलेबल आहेत किंवा या साड्या अगदी कमी रेंज पासून तर हजारो रुपयांपर्यंत मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि या साड्या जर आपण वेअर केल्या तर आपल्याला खूप रिच लुक आणि खूप छान लुक देऊन जातात। या साडीचं फॅब्रिक हे थोडंसं गुळगुळीत असतं आणि कॅरी करायला ही साडी थोडीशी अवघडच असते, तरी या साडीला महिला या खूप जास्त पसंती देतात आणि मुलीही ही साडी आवर्जून नेसतात। तर ही साडी ही तुमच्या साडी कलेक्शन मध्ये असायलाच हवी। तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा। त्यासोबतच तुम्हाला जर अजून कुठल्या विषयावर व्हिडिओ हवे असतील तर तेही मला कमेंट मध्ये तुम्ही मेन्शन करू शकता। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू एव्हरीवन।